वार्ड क्रमांक 18 मधून राष्ट्रवादी पक्षातून अभिजित भोसले, नसीमाताई नाईक, स्नेहल सावंत, सचिन सावंत आम्ही निवडणूक लढवत आहे. आमचं चिन्ह आहे घड्याळ. 18 प्रभागामधून आम्ही बरीच कामं केलेली आहेत. जवळ 30-35 कोटीचा निधी आणून सर्व कामे आम्ही करून घेतलेली आहेत आणि इथून पुढे करत राहू आणि आम्ही चौघजण कायम कामात राहू. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26 साठी आम्ही चारही उमेदवार, माझ्यासोबत सचिनदादा सावंत आहेत, स्नेहलवहिनी सावंत आहेत, नसीमाताई नाईक आणि मी स्वतः अभिजित भोसले, प्रभाग क्रमांक 18 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. गेल्या पंचवार्षिक कार्यकाळामध्ये जे काही दोन आपत्तीचे विषय आले, कोरोना असेल, महापूर असेल, या आपत्तीच्या काळामध्ये असू दे, संकट काळामध्ये असू देत किंवा प्रभागाच्या विकासासाठी असू देत, आम्ही सतत कार्यरत राहिलो. प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा जो प्रकल्प आहे 260 कोटीचा, जो आता भागामध्ये सांडपाणी निचऱ्यासाठीचा मंजूर आहे, तो आमच्या कार्यकाळामध्ये निविदेपर्यंत आज पोहोचला. नाट्यगृहाचा विषय आज जवळपास निविदेपर्यंत पोहोचलेला आहे. अग्निशमन केंद्र असेल, भाजी मंडई असेल आणि त्यासोबतच प्रभागातील रस्ते, गटारी, पायाभूत विकास या सगळ्या गोष्टींच्या वरती आम्ही सर्वांगीण विकासावरती लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की या संपूर्ण गोष्टीकडे आमच्या प्रभागातील जनता लक्ष देऊन आहे. त्यांना आमच्या कामाची पद्धत माहीत आहे आणि आम्ही सर्वच जण ज्या पद्धतीने उपलब्ध राहून त्यांच्यासाठी सतत कार्यरत राहिलोय. त्या दृष्टीने येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जनतेचा संपूर्ण विश्वास आमच्यावरती राहील आणि येणाऱ्या 16 तारखेला आम्ही चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार म्हणून सभागृहात निश्चित असू, याबद्दल आम्हाला कोणती शंका नाही, त्याबद्दल खात्री आहे. धन्यवाद. प्रभाग 18 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही चारही उमेदवार सचिन सावंत, अभिजित भोसले, नसीमा नाईक आणि मी स्वतः स्नेहल सावंत उमेदवारी जाहीर होते. घड्याळ चिन्हावर आम्ही निवडणूक लढवतोय. आजवर गेली 10 वर्षात काम करण्याची पद्धत आणि जनतेचा विश्वास हा साध्य करून आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून ही उमेदवारी लढवत आहे आणि विजयी होण्याची खात्री 100% आहे. कारण का आजपर्यंत काम करण्याची पद्धत आणि समाज कल्याण निधीच्या माध्यमातून जवळजवळ प्रभाग 18 मध्ये 30-35 कोटी रुपयाचा निधी खर्च करून विकास कामे आणि विकासाची गंगा प्रभाग 18 मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जनतेचा विश्वास आणि आमची विकासाची धारणा इथून पुढेही अशीच राहील आणि विकासाच्या दृष्टिकोनातून प्रभाग 18चा विश्वास आमच्यावर सदैव राहील आणि पुन्हा एकदा येणारी निवडणूक ही चारही उमेदवारांची विजयाची असेल एवढं खात्रीशीर बोलते. धन्यवाद.